हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज आपण वर्क, एनर्जी आणि पॉवर हा चॅप्टर सुरू करणार आहोत. महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या सिलेबस प्रमाणे 11वीचा जो लॉज ऑफ मोशन चॅप्टर आहे त्या चॅप्टर मध्ये हा चॅप्टरचे कंटेंट्स इन्क्लुडेड आहेत. आणि ॲज पर एनसीईआरटी 11वीच्या एनसीईआरटी प्रमाणे चॅप्टर नंबर 5, नवीन एनसीईआरटी प्रमाणे, जुन्या एनसीईआरटी प्रमाणे चॅप्टर नंबर 6 सेपरेट चॅप्टर लॉज ऑफ मोशनच्या नंतरचा वर्क, एनर्जी आणि पॉवर हा आहे. ठीक आहे. हा चॅप्टर बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू एवढा महत्वाचा नाही, म्हणजे डायरेक्टली नाही, कारण 11वीचा चॅप्टर आहे महाराष्ट्र बोर्डामध्ये पण आणि बाकीच्या बोर्डामध्ये पण, एनसीईआरटी मध्ये पण कॉम्पिटिशन साठी, सीईटी नीट जेईई साठी हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. आणि यातले सारे कन्सेप्ट आपल्याला भविष्यामध्ये वापरायचे, जसं पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, मेनली एनर्जी, वर्क, हे सगळे कन्सेप्ट, या चॅप्टरचे सगळे कन्सेप्ट आपल्याला 12वीला लागणार आहे. तर हा चॅप्टर फ्युचर पॉइंट ऑफ व्ह्यू, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू and even board point of view, this chapter is very important. Okay, so we must learn this thoroughly. Okay, so let us start. Energy and power, work, energy and power. ठीक है. Work, डे टू डे लाईफ मध्ये आपण वर्क म्हणजे काहीतरी काम केलं, मी हे काम केलं, मी ते काम केलं असं आपण म्हणत असतो. पण फिजिक्सच्या भाषेमध्ये वर्क म्हणजे काय, फिजिक्सच्या भाषेमध्ये वर्क म्हणजे काय ते बघा. एक एक पॉइंट व्यवस्थित समजून घेऊया. वर्क इज द प्रोडक्ट of force and displacement, in the direction of force. Work is product means multiplication. माहिती तुम्हाला, ठीक आहे, ऑफ अ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. डिस्प्लेसमेंट कुठलं, इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स म्हणजे काय बघा. समजा एक बॉडी आहे, हे बॉडी फोर्स आला इकडं आणि बॉडी इथं आली, आधी इथं होती आणि इथं आली, म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं. हा बॉडी, ओके, इथून इथपर्यंत आली. त्याच्यामध्ये काहीतरी अँगल असतो, मला समजा थीटा, त्याच्यामध्ये अँगल काय, थीटा आहे, बरोबर. आता मी काय करतो, यालाच असं लिहितो बघा. हा फोर्स आहे, ओके, हा फोर्स आहे आणि हे झालं डिस्प्लेसमेंट. हा फोर्स आहे, हा काय फोर्स आहे, बरोबर. या डायरेक्शनला फोर्स, या डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट. मला काय पाहिजे, मल्टिप्लिकेशन करायचे कशाचं, फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचं. पण डिस्प्लेसमेंट कुठलं पाहिजे, फोर्सच्या डायरेक्शन मध्ये पाहिजे. डिस्प्लेसमेंट कुठलं पाहिजे, फोर्सच्या डायरेक्शन मध्ये पाहिजे. मग काय करा, याला फोर्सच्या डायरेक्शनला घ्यायचे, त्याला प्रोजेक्ट करा. इथून एक परपेंडिक्युलर टाका फोर्सच्या डायरेक्शनवर. फोर्सची जी लाईन आहे ना, त्या डायरेक्शनवर काय करा, एक परपेंडिक्युलर टाका. याला काय म्हणतो, हा अँगल थीटा आहे, त्याला काय म्हणतो आपण, रिझोल्यूशन ऑफ वेक्टर. ओके, रिझोल्यूशन ऑफ वेक्टर म्हणजे इकडे किती, हा कॉम्पोनंट काय येईल, कॉम्पोनंट येईल एस कॉस थीटा. आठवतंय का, अँगलच्या साइडला रिझोल्यूशन ऑफ वेक्टरचा कन्सेप्ट. समजा वेक्टर इथं आहे, इथून एक लंब काढला इथं, बरोबर, अँगल थीटा आहे, तर हा किती राहतो, ए कॉस थीटा राहतो, किती राहतो, बरोबर की नाही. ए कॉस थीटा, अँगलच्या साइडला ए कॉस थीटा. तसंच काय, डिस्प्लेसमेंट आपण प्रोजेक्ट केलं इकडं, सो एस कॉस थीटा, बरोबर. अच्छा, मग त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. वर्क काय असेल, मग वर्क काय असेल, फोर्स, मल्टिप्लिकेशन ऑफ फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. इन द फोर्सच्या डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट किती आहे, एस कॉस थीटा. ओके, सो वर्कचा फॉर्म्युला काय आला, एफ एस कॉस थीटा. वर्कचा फॉर्म्युला काय आला, एफ एस कॉस थीटा. ही एक मेथड झाली समजून घेण्याची.
फिजिक्स मध्ये वर्क समजून घेण्याची ही एक मेथड आहे. दुसरी मेथड काय सर? दुसरी मेथड काय? वर्क इज प्रोडक्ट. वर्क इज प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ डिस्प्लेसमेंट and force in the direction of displacement. Force in the direction of displacement. Force in the direction of displacement. येते का लक्षात? Work is product of displacement and force in the direction of displacement. बघा, तोच डायग्राम. फोर्स कुठे आहे? इकडे. डिस्प्लेसमेंट कुठे आहे? अँगल थीटा आहे. डिस्प्लेसमेंट कुठे वाला आहे? इकडे वाला आहे. बरोबर. हे डिस्प्लेसमेंट घ्यायचे आपल्याला. हे डिस्प्लेसमेंट वर्कचा फॉर्म्युला काय? वर्कचा फॉर्म्युला काय माहितीये? प्रोडक्ट ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ डिस्प्लेसमेंट इनटू फोर्स इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. आता फोर्सच्या डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनला नाहीये. याला रिझॉल्व करायचं परपेंडिक्युलर टाका. परपेंडिक्युलर टाकल्यानंतर कॉम्पोनंट बनतो. हा कॉम्पोनंट किती असतो? F cos थीटा असतो की नाही? हा कॉम्पोनंट किती असतो? F cos थीटा असतो. सो F cos थीटा डिस्प्लेसमेंट आणि फोर्स इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ओके, तो काय आला वर्कचा फॉर्म्युला? F S cos. बरोबर की नाही? F S cos थीटा F S cos. तुम्ही असं समजून घ्या किंवा असं समजून घ्या, कुठलीही मेथड वापरा. ओके, तुम्हाला काय मिळाला फॉर्म्युला? F S cos थीटा. बरोबर की नाही? आता ऑप्शन करा. फोर्स काय असतो? फोर्स काय? फोर्स वेक्टर आहे. डिस्प्लेसमेंट काय? वेक्टर आहे. थीटा काय? दोन वेक्टरचा अँगल आहे. दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन इनटू अँगल बिटवीन देम, कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. हे काय रे? ए बी cos थीटा. इट इज द डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर. ओके, डॉट प्रोडक्ट काय असतो? वेक्टर ए वेक्टर बी इज इक्वल टू ए बी cos थीटा. वेक्टर चॅप्टर म्हणजे काय? वर्क काय? वर्क इज बेसिकली म्हणजे तिसरा प्रकार समजून घ्यायचा. तिसरा प्रकार वर्क इज नथिंग बट or work means dot product of force and displacement. Work is nothing but the dot product. Dot product ला दुसरं नाव काय रे? स्केलर प्रोडक्ट. डॉट प्रोडक्टचं दुसरं नाव काय? स्केलर प्रोडक्ट of force and displacement. समजते का? So work is equal to force and displacement. Work is equal to dot product of force and displacement. Dot product कसं लिहू शकतो आपण? AB cos theta, FS cos theta. Got it? So this is the general idea of the work in physics. Product of force and displacement in the direction of force, or product of displacement and force in the direction of displacement, or simply is the dot product of force and displacement. Okay, now note down this first. We'll see when force is not constant. Sometimes force may be variable. Okay, note down this. Can I this? Okay. Done. Done. Kidan. Okay. Now look. Force is equal to what? Work is equal to force into displacement. Okay, so this we can write F S cos theta when force is constant. Force constant असेल तर हा फॉर्म्युला आपण सीधा वापरू शकतो. नसेल तर काय करावं लागतं? वर्क इज इक्वल टू F into ds इंटिग्रेशन. ओके, इंटिग्रेशन करावं. काय करावं लागतं? इंटिग्रेशन करावं लागतं. फोर्स व्हेरिएबल असेल. व्हेरिएबल म्हणजे कसा? इट चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम और विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट. ओके, आपण काही न्यूमेरिकल्स वगैरे करूया, त्यावेळेस क्लिअरली लक्षात येईल कसं इंटिग्रेशन वगैरे करायचं ते. तुर्तास
जेव्हा व्हेरिएबल फोर्स असतो तेव्हा काय घ्यायचा फॉर्म्युला, वर्क इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट एफ विथ रिस्पेक्ट टू डीएस, आणि कॉन्स्टंट असेल तर एफ कॉस थीटा, सरळ सरळ. बरोबर, ठीक आहे. इथे पण डॉटच आहे, ठीक आहे. अच्छा, ओके, पुढे जाऊयात. पुढे जाऊयात. आता आपण ग्राफ काढूया. काय करूया? ग्राफ काढूया. फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंटचा ग्राफ काढूया. फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंटचा ग्राफ काढूया. इंटिग्रेशन म्हणजे काय असतं? इंटिग्रेशन म्हणजे काय असतं? एरिया अंडर कर्व असतो. इंटिग्रेशन म्हणजे काय असतं? एरिया अंडर कर्व, बरोबर की नाही? अच्छा, ते कसं येतं बघा. समजा समजा आपण ग्राफ 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 फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट, फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंटचा ग्राफ. समजा y ऍक्सिस ला घेतला फोर्स, काय घेतला? y ऍक्सिस ला घेतला फोर्स, x ऍक्सिस ला काय घेतला? डिस्प्लेसमेंट. ओके, समजा ग्राफ आला x चा, ओके, आणि हा S1 हा आहे S2, आणि तुम्हाला सांगितलं बॉडी इनिशियली at S1, after some time it covers S2, so what is the work done in this, आणि ग्राफ वगैरे दिला असेल. हा एरिया जो असतो ना, एरिया अंडर कर्व काढायचा तुम्हाला, एरिया अंडर कर्व काढायचा तुम्हाला. तर तुम्ही काय करा, छोट्या छोट्या स्ट्रीप घ्या. फॉर एक्झाम्पल ही स्ट्रीप घेतली, एक छोटी स्ट्रीप घेतली, तिथे हॉरिझॉन्टल लाईन काढू शकतो आपण, अजून करू शकतो ना. कर्वेचर जर असलं तर खूप छोटे डिस्टन्स म्हणून आपण काय करू शकतो, हे छोटे घेऊ शकतो, आणि हा काय घेऊ शकतो, हे डिस्टन्स ds, आणि हे काय समजा, हे काय समजा फोर्स आहे, हा काय फोर्स आहे, हे छोटे डिस्टन्स काय ds आहे. मग छोटा एरिया काय नाही, a1, एरिया काय फोर्स इनटू ds, बरोबर की नाही? मग तुम्ही काय केले, त्याच्या बाजूलाच अशी छोटी स्ट्रीप घेतली, तेवढ्याच ds ची छोटी स्ट्रीप घेतली, बरोबर आहे. म्हणून पुन्हा काय केलं, फोर्स इनटू ds केलं, हा एरिया भेटला. सुरुवातीला हा एरिया भेटला होता. असं करत 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 तुम्ही काय केलं, a1 a2 a3 a4 असं करत करत पूर्ण एरिया तुम्ही काढून घेतला. पूर्ण एरिया काय केला, काढून घेतला. टोटल एरिया काय, टोटल एरिया काय, टोटल एरिया काय, फोर्स इन समेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. आता फोर्स अँड डिस्प्लेसमेंट काय असतं, वर्क असतं, म्हणजे एक छोटं वर्क मिळालं आहे तुम्हाला, बरोबर की नाही? छोटं वर्क dw मिळालं आहे तुम्हाला. मग असं dw छोटं वर्क, सगळे वर्क तुम्ही ऍड केल्यानंतर टोटल वर्क तुम्हाला मिळत आहे. म्हणजे टोटल एरिया म्हणजे काय, टोटल वर्क आहे. So total work is equal to total area, which is the addition of all these small areas. Okay, तो हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. So एकच लाईन लक्षात ठेवा तुम्ही, the area under, note the area under fs graph, फोर्स डिस्प्लेसमेंट ग्राफ, किंवा fx ग्राफ म्हणू शकता, fy ग्राफ म्हणू शकता, किंवा fs म्हणा. फोर्स डिस्प्लेसमेंट ग्राफ, द एरिया अंडर fs ग्राफ gives work done. राईट लक्षात, gives work done. ठीक आहे, काय प्रॉब्लेम? ओके, एक क्वेश्चन केला की तुम्हाला लक्षात येईल. सध्या नोट करा, फक्त सध्या नोट करा. क्या एरिया काढण्याची पद्धत काय, एरिया मीन्स वर्क, and work is equal to what, integration of f ds. ऍडिशन करण्याची पद्धत काय, हे सगळे काय करणार आहोत आपण, सगळे एरिया a1 इंटिग्रेशन ऑफ f ds म्हणजे काय, f ds म्हणजे काय, एरिया. So integration of all these area, this area. So a1 plus a2 plus a3, so like this and so on. Meaning of summation of f ds means summation of areas is equal to total work, and work means what, area. Okay, so we can write हे सगळं ऍड करण्याची पद्धत काय, ठीक आहे. क्वेश्चन करूया, म्हणजे लक्षात येईल. तुमचाच लिहून घ्या, क्वेश्चन करूया पुन्हा.
ओके, एक एक्झाम्पल सॉल्व करूया. ठीक आहे. समजा एक बॉडी आहे, मास 100 kg, mass 100 kg. Some force of 50 Newton is acting on that. Okay, it is kept on a rough inclined surface. Mu is equal to 0.1. Mu is equal to 0.1. Okay. Question: find work done. Find work done by number 1, F external force. External force निकालना होगा. Number 2, work done by normal reaction. Work done by normal reaction. तीसरा work done by gravity. आणि चौथा है work done by friction. आणि फिफ्थ है total work. फिफ्थ का है total work on the body. ठीक आहे. डायग्राम लक्षात आला. काय केलंय, एक बॉडी आहे ज्यामध्ये एक्सटर्नल फोर्स लागलाय. म्यू दिलेला आहे म्हणजे फ्रिक्शन अपोजिट डायरेक्शनला लागेल, म्हणजे फ्रिक्शन ऍक्ट करते, फोर्स ऍक्ट करते, ग्रॅव्हिटी फोर्स खाली ऍक्ट करते, नॉर्मल रिएक्शन वर ऍक्ट करते. 4 फोर्सेस ऍक्ट करतील आणि चारही काय करतील, वर्क करतील की नाही ते आपण बघूया. अच्छा, हे सगळे फोर्सेस कॉन्स्टंट असतील. फोर्स 50, हे सगळे फोर्सेस 40 फोर्सेस कॉन्स्टंट असतील. चला पहिलं काय आपला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, वर्कचा फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, F cos θ वापरायचा आहे. सगळे फोर्सेस कॉन्स्टंट आहेत, काही इंटिग्रेशन वगैरे करायची काही गरज नाही इथं. सो पहिला फोर्स बाय एक्सटर्नल फोर्स, वर्क बाय एक्सटर्नल फोर्स आपल्याला WU मध्ये वाटतं. वर्क डन बाय किंवा वर्क डन बाय दिस फोर्स F, वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स. सो फोर्स किती असेल, फोर्स 50. समजा या बॉडीचं डिस्प्लेसमेंट मी द्यायचं विसरलो. समजा ही बॉडी काय झाली आहे, इथून इथपर्यंत आलेली आहे. बॉडीचं डिस्प्लेसमेंट आहे S = 10 मीटर. समजा 10 मीटर डिस्प्लेसमेंट झालं आहे बॉडीचं. बॉडी इथून इकडे गेली आहे. सो फोर्स आहे 50, डिस्प्लेसमेंट किती दिलेलं आहे, 10 × cos. अँगल किती घ्यायचा, फोर्स इकडं, डिस्प्लेसमेंट पण इकडे झालेलं आहे. दोघांच्या मध्ये अँगल किती असेल, दोन्ही एका डायरेक्शनात आहेत म्हणजे अँगल 0 असेल, cos 0. तो वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स = 50 × 10 × cos 0 ची व्हॅल्यू पण. सो 50 × 10 किती आलं, 500 जूल. किती आलं, 500 जूल. वर्कचे युनिट जूल. SI युनिट ऑफ द वर्क इज जूल. ओके, सीजीएस युनिट, SI युनिट लिहून घ्या. SI युनिट जूल म्हणजे न्यूटन मीटर, बरोबर की नाही. न्यूटन मीटरला जूल म्हणतात. JOULE, जूल म्हणजे सिंबॉल किती, जूल. आणि सीजीएस युनिट काय असेल, न्यूटनचं डाइन याचं किती असेल, सेंटीमीटर. डाइन सेंटीमीटरला म्हणतात अर्ग. आणि 1 न्यूटन = 10⁻⁷ अर्ग असतं. या दोन्ही मध्ये कन्व्हर्जन कधी लागलं तर, इथं काही नाही, इथं जूल लिहून टाका. कधी लागलं तर SI युनिट जूल म्हणजे न्यूटन पर मीटर ला जूल म्हणतात. सीजीएस युनिट डाइन सेंटीमीटर ला अर्ग म्हणतात. आणि 1 न्यूटन = 10⁻⁷ अर्ग. हा फॉर्म्युला 1 न्यूटन नाही रे, सॉरी, 1 जूल = 10⁻⁷ अर्ग. आणि 1 न्यूटन फोर्स = 10⁵ डाइन. हे फोर्सचं कन्व्हर्जन. SI युनिट ऑफ फोर्स, सीजीएस युनिट ऑफ द फोर्स, याच्यामध्ये रिलेशन हे. सेंटीमीटर आणि मीटर मध्ये काय, 1 सेंटीमीटर = 10⁻² मीटर किंवा 1 मीटर = what, 10⁻² सेंटीमीटर. हे सगळे कन्व्हर्जन लक्षात ठेवा. इथे काही नाही, इथे सगळं SI मध्येच आहे, तर जूल मध्ये. अच्छा, ठीक आहे. 2 वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन. चला काढा. फोर्स कोणता असेल, नॉर्मल रिएक्शन कशी असेल, कशी लागते, वर्क. सो N into काय, डिस्प्लेसमेंट किती आहे, डिस्प्लेसमेंट केवढा असेल, नॉर्मल रिएक्शन जरी बरं असेल, डिस्प्लेसमेंट बॉडी कुठे गेली, इकडे नाही ना. सो 10. ओके, into cos.
फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. फोर्स वर आहे, डिस्प्लेसमेंट इकडे झालं 90 डिग्री. नॉर्मल रिएक्शन सरफेसला परपेंडिक्युलर असते आणि बॉडी सरफेसवर पॅरलल चालली आहे. सो अँगल किती झाला 90 डिग्री. आणि cos 90 ची व्हॅल्यू किती असेल? cos 90 ची व्हॅल्यू किती असेल? 0 डिग्री. बरोबर की नाही? नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू काय असेल? नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू mg असेल. हे खाली mg ऍड कर. सो नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू mg into 10 into 0. So this is 0. So work done by Newton. So work done by normal reaction is 0. Normal reaction इथं वर्क करत नाही. तर जेव्हा फोर्स परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये ऍक्ट करतो डिस्प्लेसमेंटच्या, तेव्हा वर्क डन होत नाही. लक्षात ठेवा. When body is the motion of the body or displacement is perpendicular to the force, then force is a 0. ठीक आहे. चला ग्रॅव्हिटी खाली ऍक्ट करते mg. ग्रॅव्हिटी मीन्स mg वेट mg. सो वर्क डन काय 0 येईल की नाही? वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. फोर्स कोणता आहे? ग्रॅव्हिटी फोर्स mg into 10 into ग्रॅव्हिटी खाली डिस्प्लेसमेंट तिकडं 0 90 डिग्री ना. cos 90 डिग्री 0. सो वर्क डन बाय ग्रॅव्हिटी also 0. इथे पण अँगल 90 डिग्री आहे. ठीक आहे. डाऊन. बरोबर की नाही? सो 90 डिग्री. सो याच्यामुळे होणारा वर्क डन बाय फ्रिक्शनल वर्क डन बाय एक्शनल फोर्स किती आहे? 500 जूल. वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन 0. वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन 0. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी also 0. लेट अस कॅल्क्युलेट अबाउट फ्रिक्शन. आधी फ्रिक्शन काढून घ्या. फ्रिक्शनची व्हॅल्यू किती असते? म्यू mg. म्यू पेन असते. तो यांची व्हॅल्यू mg आहे इथं. तो म्यू mg. फ्रिक्शनची व्हॅल्यू म्यू mg. तो फ्रिक्शन इज इक्वल टू म्यू किती आहे? 0.1 म्यू mg 0.1. मास किती आहे? 100. ग्रॅव्हिटी किती आहे? 10. फ्रिक्शनची व्हॅल्यू किती आहे? 0.1 into 1000. ओके. सो 0.1 into 1000 किंवा 0.1 into 10 in 1 into this 100 न्यूटन. ओके. म्हणजे फ्रिक्शनची व्हॅल्यू किती आली? 100 न्यूटन आली आहे. म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शनची लिमिटिंग फ्रिक्शनची व्हॅल्यू 100 आली आहे. म्हणजे 100 डेव्हलप करू शकतो. एक्शनल फोर्स फक्त 50 लागला आहे. म्हणजे बॉडी ऍक्च्युअली इथे जात नाही. बॉडी ऍक्च्युअली मोशन मध्ये राहू येऊ शकत नाही. 50 लावलेला एक्शनल फोर्स हे 100 न्यूटन लावलेले. थोडा चेंज करूया. इथे काय येईल? इथे बॉडी मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट होणार नाही. सगळे वरती झिरो येणार आहे. व्हॅल्यू आपल्याला येथे लक्षात काय होतंय? लक्षात येते का काय होतंय? फ्रिक्शनची व्हॅल्यू आहे 100 न्यूटन. फ्रिक्शनची व्हॅल्यू आली 100 न्यूटन आली. हे 50 आणि 100 काय होईल? हा 100 स्टॅटिक फ्रिक्शन आहे. लॉ ऑफ मोशन मध्ये शिकला असाल. बॉडीला इकडे बॅलन्स करण्यासाठी हा 50 डेव्हलप करेल. 50 डेव्हलप करेल. 100 डेव्हलप करणारच नाही. आणि 50 बॅलन्स होऊन बॉडी मोशन मध्ये जाणार नाही. नेट फोर्स 0 होते. बरोबर की नाही? अच्छा. थोडासा चेंज करूया. फ्रिक्शनची व्हॅल्यू मी एक्सटर्नल फोर्सची व्हॅल्यू काय करतो? एक्सटर्नल फोर्सची व्हॅल्यू 50 घेतो. 500 घेतो. 500 घेतो. काय अडचण नाही. सो इथं 500 येईल. हे किती होईल? 5000. ओके. सो वर किती आहे? 5000. समजून घ्यायचे फक्त आता. ठीक आहे ना? नॉर्मल रिएक्शन मध्ये काही फरक होईल का? नॉर्मल रिएक्शन मध्ये काहीच फरक राहणार नाही. हे 0 येणार आहे. किती असलं तरी काय अँगल 0 असणार आहे. नॉर्मल रिएक्शन वर 0 करणार आहे. ग्रॅव्हिटी 0 करणार आहे. बरोबर आहे. फक्त फ्रिक्शनची व्हॅल्यू काय होईल मग? फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू नॉर्मल रिएक्शन हे एक्सटर्नल फोर्स वाढला नॉर्मल रिएक्शन किंवा ह्याच्यावर काही फरक पडणार का? काहीच फरक पडणार नाही. बरोबर. कशावरच काही फरक पडणार नाही का? फ्रिक्शन पण 100 राहणार आहे. तो 100 आता डेव्हलप करेल. कारण 500 तो 100 पर्यंत जाईल. तो फोर्स जास्त आहे. बॉडी मोशन मध्ये राहील. ओके. सो 100 बॅलन्स करेल. उद्या 400 वर जाईल बॉडी उद्या. तर इथं पॉसिबल आहे. तर फ्रिक्शन मुळे होणारं वर्क काढा. चला. फ्रिक्शन मुळे होणारं वर्क. सो वर्क डन बाय फ्रिक्शन इज इक्वल टू फ्रिक्शन डिस्प्लेसमेंट इंटू कॉस. फ्रिक्शन तिकडे लागते. बॉडीची मोशन इकडे व्हायला लागली. बरोबर की नाही? म्हणजे अपोजिट डायरेक्शन. म्हणजे अँगल किती राहील? 180 डिग्री राहील. सो वर्क डन बाय फ्रिक्शन इज इक्वल टू फोर्स म्हणजे काय? फ्रिक्शन किती आलेलं आहे? 100. ओके. डिस्प्लेसमेंट किती आहे? डिस्प्लेसमेंट 10 आहे. आणि cos 180 ची व्हॅल्यू असते -1.
सो हे किती आलं -1000 जूल. -1000 जूल. मायनस म्हणजे काय? ओके. वर्क डन किती आलं? निगेटिव्ह आलं. तर मला सांगायचं काय होतं की वर्क कॅन बी पॉझिटिव्ह, वर्क कॅन बी 0 and work can be negative. Work is a scalar quantity, dot product ना. Work is a scalar quantity. So work can be positive, work can be negative, work can be 0. हाँ, ते 3 पॉइंट नोट करा. 3 पॉइंट नोट करा. Work, work can be 0. Work can be positive. वर्क कॅन बी निगेटिव्ह. जर फोर्स डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट डायरेक्शनला असेल, जसं फ्रिक्शन सारखा, वर्क निगेटिव्ह असेल. वर्क पॉझिटिव्ह असेल तर नेट फोर्स किंवा एक्सटर्नल फोर्स बॉडीच्या किंवा फोर्स डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनला असेल, आणि जर परपेंडिक्युलर असेल फोर्स तर काय होईल? वर्क डन 0 होईल. ओके. तुम्हाला असं विचारेल, डोक्यावर वजन घेऊन एक माणूस चाललेले आहे, माणसाने किती वर्क केलं? ऍक्च्युअली ग्रॅव्हिटीने किती वर्क केलं? असं ग्रॅव्हिटी खाली, डिस्प्लेसमेंट तिकडं, डोक्यावर वजन घेऊन गेला, काही वर्क नाही झालं. कारण फोर्स आणि डिस्प्लेसमेंटच्या मध्ये अँगल किती झाला? 90 डिग्री. आलं लक्षात? हे नोट करा, एका डायरेक्शन घ्या. ओके. जर हा 50च ठेवला तर बॉडी मोशन मध्ये येणार नाही, डिस्प्लेसमेंट होणार नाही, आणि वर्क डन बाय आउट फोर्स 0 होऊन जाईल. वर्क डन बाय आउट फोर्स 0 होऊन जाईल. कारण सगळ्याच वर्क हे फ्रिक्शन काय होईल? वर्क करून देणार नाही. पण फ्रिक्शनला ओव्हरकम करण्यासाठी आपण व्हॅल्यू जेव्हा वाढवली तेव्हा बॉडी मोशन मध्ये आली आणि काय झालं? वर्क निघालं. कमीत कमी एक्स्टर्नल फोर्स. आता नेट फोर्स राहिलं. इथे नेट फोर्स राहिलं. नेट फोर्स काय? इट इज अ स्केलर क्वांटिटी. ऍड करा. वर्क डन, टोटल वर्क डन इज व्हॉट? वर्क डन बाय ऑल. वर्क डन बाय एफ, वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी, वर्क डन बाय फ्रिक्शन. सो टोटल किती आहे? बाकी हे दोन तर झिरोच आहे. हे 5000. सो 5000 प्लस 0 प्लस 0 प्लस -1000. डायरेक्ट ऍड करा. 500 -1000 4000. नेट वर्क डन किती झालं? 4000 जूल. ओके. जर फ्रिक्शन नसतं तर बॉडीने 5000 वर्क केलं असतं. फ्रिक्शनने काय केलं? मोशनला अपोज करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काम कमी झालं. फ्रिक्शनचं कामच असतं ना, काम बेकायचं काम करतो फ्रिक्शन, मोशनला अपोज करायचं काम करतो. ओके. त्यामुळे फ्रिक्शनने काय केलं? 1000 वर्क काय केलं? खाऊन घेतलं. ठीक आहे. फ्रिक्शन असतं तर 5000 वर्क झालं असतं. ठीक आहे. अशा प्रकारे वर्क आहे. पुढच्या लेक्चर मध्ये काय काय करूया आपण? ऍडिशनल क्वेश्चन करूयात, आणि वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स, इंटिग्रेशन वगैरे, एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन, झेड डायरेक्शन, याचे क्वेश्चन आपण करणार आहोत. सो कन्सेप्ट प्लस क्वेश्चन असं करून काय करणार आहोत आपण? सारे टॉपिक्स आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार. ठीक आहे. सो पुढचं हे सगळं नोट करा. पुढच्या लेक्चर मध्ये काय करूया आपण? अजून डिटेल मध्ये वर्कला समजून घ्यायचा प्रयत्न करूया. थांबूया तिथं. ठीक आहे. ओके. बाय.